जेव्हा वेगवेगळे एवढे मोठाले ब्रँड्स आपण प्रमोट करतो, लिटरली गोष्टी आउट ऑफ स्टॉक जातात. लिटरली म्हणजे अजूनही मिंत्रा असेल, नायका, मॅक बरोबर खूप मोठ्या प्रमाणात, मेबेलिन, खूप साऱ्या ब्रँड्स बरोबर वेगवेगळे प्रॉडक्ट्स प्रमोट करताना त्याचं इतकं प्रेशर येतं. सो काही काही गोष्टी आहेत ज्या मी लक्षात ठेवते. एक म्हणजे ना, किमान त्या प्रॉडक्टवरती, म्हणजे हेअर प्रॉडक्ट असेल तर ते थोडं आधी मागवावं लागतं. ते आम्ही ट्राय करतो. म्हणजे त्याच्यामुळे इतर खूप पसारा दिसेल स्टुडिओमध्ये सुद्धा माझ्या कंटिन्युअस. तिथेच एक समोर आत्ताच मला दिसते एक शॅम्पूची बाटली पडली आहे, तर ते खूप आधी येतात प्रॉडक्ट्स. ते वापरले जातात, ते म्हणजे ते घरामध्ये वापरले जातात. जर ते स्पेसिफिक कलर टाईपच्या स्किनसाठी असेल तर ते माझ्या टीममध्ये पण वापरले जातात. त्याच्या इन्ग्रेडियंट्सचा अभ्यास केला जातो. ते वापरल्यानंतर, त्याच्या इन्ग्रेडियंट्सचा अभ्यास केल्यानंतर त्याचा ऑनलाईन रिव्ह्यू, म्हणजे याच्या मागे सगळा रिसर्च असतो. त्याच्याशिवाय ते कामच घ्यायचं नाही. आणि त्याचं मी म्हटलं ना, त्याच्यामुळे ते इतकी भीती वाटते ना एखादा ब्रँड पण करताना. त्यामुळे ब्रँड्सला नाही म्हणण्याची लिस्ट माझी खूप मोठी आहे, हो म्हणण्याची खूप छोटीशी. हां, खूप त्याचे डूज अँड डोंट्स तुझे ठरलेत? ॲब्सोल्युटली ठरलेत. मी अजिबात रेडीमेड स्क्रिप्ट करत नाही. म्हणजे जे ॲडिश आणि जे हे म्हणा त्याच्यात ते म्हणा, कारण की बऱ्याचदा ते खोटं असतं. म्हणजे ते जे क्लेमच करत नाही, ते प्रॉडक्ट जे करतच नाही परफॉर्म, ते मी का म्हणायचं. याच्यावरून खूप सारे ब्रँड्स गेलेले आहेत माझ्या हातून. बऱ्याचदा एकाच ब्रँडचे वेगवेगळे प्रॉडक्ट्स असतात. एकच प्रॉडक्ट खूप छान असतं, त्यांची वेगळं कलेक्शन किंवा लाईन ते नसतं एवढं चांगलं, त्याला मी नाही म्हणते, त्यानं ते रुसतात खूप. म्हणजे तुमचं नाव पण बऱ्याचदा मार्केटमध्ये असं होतं की यार ही नाहीच म्हणते, हिला करायचंच नाही का काम. म्हणजे त्याच्यामुळे एजन्सीजना पण असं होतं, हिला काही पैसे कमवायचे नाही आहेत का.